मातीच्या देवीच्या, तुमच्या तुमच्या मातीच्या देवीच्या अंगावर सोन्याची साडी होती. अरे शेण चिखल दगडाचा मारा खाऊन मुलींना शिकवणारी माझी सावित्री होती. अरे करोडोची संपत्ती होती त्यांची, समाजाला दान केली होती. अरे करोडोची संपत्ती होती त्यांची, समाजाला दान केली होती. असा विश्वास जन्म झाला त्या भिडे वाड्याचा. अशी माता सावित्री पिता ज्योतिबाच्या शिक्षणाची प्रेम कहाणी होती. तू जिच्यामुळं पाठीवर अबकडई शिकवत होती. आणि आज महाविद्यालयामध्ये मुलींना इंग्लिश शिकवती. अगं ती माझी सावित्री भिडेवाड्याच्या तालमीत तयार झालेली पहिली शिक्षिका होती. पण मला कळतच नाही ती ज्योती सावित्री का समजत नव्हती. त्या एबीपी माझ्यावर सर, त्या एबीपी माझ्यावर एक बाई मुलींना विचारत होती. हातामध्ये सावित्रीचा फोटो घेऊन कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना विचारत होती, ह्या बाईला तुम्ही ओळखता का? तर तो फोटो पाहून कोण म्हणे माता जिजाऊ होती, कोण म्हणे देवी अहिल्या होती, कोण म्हणे झाशीवाली राणी होती, तर कोण म्हणे राणी लक्ष्मीबाई होती. पण त्या फोटोतली सावित्री कोणालाच आठवत नव्हती. अगं तू तिच्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनियर, राष्ट्रपती, पंतप्रधान झाली होती. पण पेढा ठेवायला मात्र दगडूशेठ हलवाईच्या गणपती समोर आली होती. अगं किती फेऱ्या मारल्या सांग मला त्या गणपतीला. मग मला सांग ना, त्या भिडेवाड्याकडे तुझी पावलं का वळत नव्हती? आता मला भीती वाटते भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याची. मग मला आठवण येते अरबी समुद्रामध्ये अफवांवर उभ्या राहिलेल्या त्या शिवस्मारकाची. म्हणून सांगतो सावध राहा भिडेवाड्याच्या आंदोलकांनो. नाहीतरी कुत्री मांजरी अलगद विल्हेवाट लावतील त्या भिडेवाड्याची. त्या भिडेवाड्याची. आज शेवटच्या चळवळी, आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली बाबासाहेबांसाठी. आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली. आज तू ताट मानणे साताऱ्याचीच मालकीन झाली. आज चूल आणि मूल ही प्रथा नष्ट झाली. आज ताट मानणे तू साताऱ्याचीच मालकीन झाली. माझ्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं सांगू, रस्त्यावर चालणारी मुलगी हवाई सुंदरी झाली.